Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine, may right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic that is making question word making question sentences by using हेल्पिंग वर्ड्स म्हणजे टूबीच्या सहाय्यकारी रूपाच्या आधारे किंवा टूबीची जी सहाय्यकारी रूप आहेत 24 ॲमिजार वाज वेरी हॅव हॅज हॅड कॅन कुड वगैरे तर याचा उपयोग करून इंग्रजीचे जे प्रश्न आहेत इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात तर ते कसे बनवतात हे पाहणार आहोत आपण एम इज आर यापैकी एमचा स्टडी केलेला आहे आता जो दुसरा इज आहे तर इजच्या सहाय्याने क्वेश्चन कसे तयार होतात हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अतिशय खास होणार आहे तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल ओके सो लेट्स स्टार्ट इजच्या सहाय्यानं इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे आज आपण स्टडी करणार आहोत इज used with he, she, it and singular noun किंवा नेम तर इजचा वापर कधी होतो ज्यावेळेला करता ही करता सी किंवा करता इट असतो किंवा सिंग्युलर नेम म्हणजे एकवचनी नाम एकवचनी नाम असताना इजचा वापर होतो ओके आता सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असणार आहे इजचं इज प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे झालं स्ट्रक्चर अशा प्रकारे क्वेश्चन इंग्लिशमध्ये इजचा वापर करून विचारले जातात फॉर एक्झाम्पल्स इज इट फ्री ते मोकळे आहे का किंवा इज दॅट ट्रू ते खरे आहे का शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं बघा पहिल्यांदा इज घेतला त्यानंतर सब्जेक्ट आणि नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके तिसरे एक्झाम्पल इज सी ॲट होम ती घरी आहे का इज सी ॲट होम म्हणजे ती घरी आहे का नेक्स्ट एक्झाम्पल इज ही मॅरिड म्हणजे त्याचे लग्न झालेलं आहे का इज ही मॅरिड त्याचे लग्न झालेले आहे का नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट एक्झाम्पल इज एनीबडी ॲट होम म्हणजे घरात कोणी आहे का इज एनीबडी ॲट होम घरी कोणी आहे का किंवा इज एव्हरीथिंग
इज एव्हरीथिंग ओके? सर्व ठीक आहे का? शेवटी क्वेश्चन मार्क. किंवा इज ही स्टील हिअर? अजून तो इथेच आहे का? इज ही स्टील हिअर? अजून तो इथेच आहे का, असं म्हटल्यासारखं. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इज हे कुठं वापरायचं आहे? ज्या वेळेला नाम ही सी इट म्हणजे करता जर ही सी इट असेल त्यावेळेला इज वापरायचं आहे. आणि सिंग्युलर नेम किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी करता असताना सुद्धा इज वापरायचं आहे. आता एकवचनी करत्याचे एखादं उदाहरण घेऊया. इज रामा स्पीक ट्रू? काय रामा खरं बोलतो आहे का? इज रामा स्पीक्स ट्रू? हे बघा एकवचनी नाव रामा, तर त्याच्या अगोदर सुद्धा आपण इजचा वापर केलेला आहे. इज रामा स्पीक्स ट्रू? काय रामा खरं बोलत आहे का, असं म्हटल्यासारखं. I hope all of you guys understand the proper use of is in today's lecture, and even if there is any type of difficulty about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, we stop here. Have a nice day. Keep smiling forever.